आपल्या जवळजवळ सगळ्या क्षेत्रांमध्ये ही इन्व्हेस्टमेंट गेली आहे। गडचिरोलीला खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी मिळालेली आहे। या ज्या काही गुंतवणुकीचं एक महत्वाचं जे काही याचं फीचर असेल तर याच्यामध्ये जवळपास 98% जे गुंतवणूक आहे ही एफडीआय स्वरूपामध्ये आहे। ही फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे, ती एफडीआय आणि एफआयआयच्या माध्यमातून या ठिकाणी येते आहे। त्यामुळे ही गुंतवणूक आपल्या देशाकरता आणि आपल्या राज्याकरता याकरता महत्वाची आहे की ही गुंतवणूक ही थेट विदेशी गुंतवणुकीच्या स्वरूपात येते आणि आपल्याला कल्पना आहे की थेट विदेशी गुंतवणुकीमुळे आपल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळते, त्यातनं जॉबची निर्मिती होते, मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते आणि एक प्रकारे आपली जी काही त्या ठिकाणी अर्थव्यवस्था आहे ती विस्तारित होते, ती एक्सपांड होते आणि म्हणून मला असं वाटतं की अतिशय चांगलं हे काम आपण करू शकलोय। खरं म्हणजे मी असं म्हणेन की आपले माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी यांनी जी एक चांगली सुरुवात या ठिकाणी या नवीन रेजिम मध्ये केली होती आणि मागील वर्षी चांगल्या प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी जाऊन अनेक करार केले होते आणि मला हे देखील सांगितलं पाहिजे की मागच्या वेळेस जे आपण करार केले त्या करारातले जवळजवळ सगळे करार हे आपण मार्गी लावू शकलेलो आहोत। तसंच आता हे सगळे करार आपण या ठिकाणी केलेले आहेत। त्यामुळे एक प्रकारे महाराष्ट्राला प्रायमसी इतरही राज्यांनी करार केलेले आहेत, तमिळनाडूनी काही केले आहेत, आंध्रनी केले आहेत, तेलंगणाने केले आहेत, केरळाने देखील केले आहेत। पण मला सांगताना आनंद वाटतो की त्या करारांमध्ये पहिल्या क्रमांकावर आपण आहोत आणि ही सगळ्यांकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे। हे सगळं करत असताना मला असं वाटतं की अनेक लोकांनी काही प्रश्न देखील निर्माण केलेले आहेत। म्हणजे आपण विचाराल त्याच्या आधीच मी काही प्रश्नांची उत्तर आपल्याला देतो। मग काही लोकांनी हाही प्रश्न विचारला की डावोसच का? याचं महत्वाचं कारण असं आहे की डावोस हे आंतरराष्ट्रीय नेटवर्किंगचं केंद्र आहे। त्यामुळे जगभरातले सीईओज हे या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दरम्यान या ठिकाणी डावोसमध्ये असतात आणि आता ज्या काही भारतीय कंपन्यांसोबत देखील आपण या ठिकाणी करार केलेले आहेत त्या कंपन्यांची देखील ही इच्छा असते की आमचे जे फॉरेन पार्टनर्स आहेत, आमचे जे गुंतवणूकदार आहेत, जे आमचे एफआयआयज आहेत, त्याचे प्रमुख लोक आमच्या हा जो काही आमचा करार होतोय त्या कराराच्या वेळी उपस्थित असले पाहिजे किंवा त्यांच्यासोबत तुमची चर्चा झाली पाहिजे, त्यांच्यासोबत तुमचं इंटरॅक्शन झालं पाहिजे आणि म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात सगळे एकत्र हे या ठिकाणी डावोसलाच आपल्याला मिळतात आणि म्हणून अशा प्रकारचे सगळे करार हे डावोसमध्ये या ठिकाणी होतात। खरं म्हणजे आपण असाही प्रश्न विचारू शकतो की इन्व्हेस्टमेंट समिट होतात, वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट समिट आपण करतो। आता महाराष्ट्रामध्ये आपण मॅग्नेटिक महाराष्ट्र करतो, ते आपण का करतो? मॅग्नेटिक महाराष्ट्रात करण्याच्या ऐवजी सगळ्यांना मंत्रालयात बोलून आपण करार करू शकतो। पण मॅग्नेटिक महाराष्ट्राचा अर्थ असा असतो की आपण आपली जी ताकद आहे ती शोकेस करतो, सगळ्या लोकांना त्या ठिकाणी बोलवतो, एक महोत्सवाचं वातावरण करतो आणि त्यातनं हे करार होतात। गुजरातमध्ये व्हायब्रंट गुजरात होतं तर ते देखील त्यांच्या मंत्रालयात करार करू शकतात। पण अशा प्रकारचे जे काही नेटवर्किंगचे फोरम असतात या ठिकाणी सगळे एकमेकाला भेटतात। जे काही आपले त्या ठिकाणचे सीईओज आहेत, वेगवेगळे जे काही गुंतवणूकदार आहेत, हे सगळे गुंतवणूकदार एकमेकांना भेटतात आणि म्हणून डावोस हे गेल्या अनेक वर्षांमध्ये डेस्टिनेशन म्हणून तयार झालेलं आहे। आता खरं तर आपण बघितलं